प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या समोर येणार आहे. तर कामिनीसमोर आता कामिनीला खूप मोठा धक्का बसणार आहे की एका फक्त अनिकाच्या व्हिडिओमुळे आता अख्खं काही इतिहास आता कामिनीसमोर येणार आहे. तर कामिनी तर एका क्षणासाठी हादरलेली आहे, पण आता हुशार कमळी आता कसा अन्नपूर्णासमोर प्रूफ घेत आता कामिनीचा पर्दाफाश करणार आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता कमळी मालिकेचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सावल्याची जणू सावली या मालिकेचे एपिसोड तुम्ही दिवसा 4 वाजता माझ्या चॅनलवर पाहू शकता, म्हणून त्याचासुद्धा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता ऋषीने कमळीच्या मनात कुठं ना कुठं जागा निर्माण करण्यासाठी आजोबांचं स्वप्न कसं ती पूर्ण करू शकते याच्यासाठी तिने आता एक शाळा खोलून दिलेली आहे आणि त्या शाळेमध्ये गौरी असते. म्हणून असा एक छोटासा व्हिडिओची क्लिप बनवत आता तो रागिनी आणि कामिनीपर्यंत पोचलेला आहे. जेव्हा आता कामिनीला समजते अनिकाच्या तोंडून किती कमळीची आई आहे, तेव्हा मात्र कामिनी हादरते आणि ती सिद्धटेकला निघणार असं आता ती रागिनीला सांगते. तर तेवढ्यातच तिकडे अनिकाचा कॉल येते आणि बोलते की हे बघ, तू काही इथं सिद्धटेकला येऊ नको, कारण कमळी, ऋषी आणि आम्ही सर्वजण मुंबईला येणार आहे. आता माझा फक्त माझा राहणार आहे, पण ती गावछाप ना त्याच्यासोबत येणार आहे. पण जाऊ दे, तिचं काय ना ते मी इकडे येऊन बघणार. त्यावर आता इकडे कामिनी बोलते की जरी हे इकडे येणार तरीही काहीही झालं तरी मला सिद्धटेकला जाऊन त्या गौरीला पकडून ठेवायचं आहे आणि तिच्याकडून आता मला तिचं काहीही काम राहिलेलं नाही आहे, कारण राजनची आणि गौरीची मुलगी कोण आहे हे मला समजलेलं आहे. पण तिने स्वतः येऊन अन्नपूर्णा निवासमध्ये सांगण्याच्या अगोदर, राजन आणि अन्नपूर्णा निवासमध्ये सर्वांना समजण्याच्या अगोदर मला हिला या जगातून नाहीसं करायचं आहे. तेव्हा आता इकडे असा कामिनीने खूप मोठा प्लॅन रचलेला असतो. तेव्हा आता लगेच इकडे कमळी आणि ऋषी मुंबईमध्ये येतात. तेव्हा आता ऋषीने तर कमळीला त्याच्या मनातलं सर्व काही सांगितलं असतं, पण कमळी कुठं ना कुठं त्या ऋषीचा विचार करत असते. आणखीनसुद्धा तिने होकार दिलेला नसतो. इकडे मात्र आता लगेच कमळी येत असते. तेव्हाच ती आता ऋषीला म्हणते की हे बघा, मला तुम्ही कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर ना अन्नपूर्णा आजीच्या घरी सोडून द्या, कारण मला त्यांची खूप आठवण येत होती. काय माहिती काय, कुठं ना कुठं त्यांना भेटावंसं वाटत आहे. त्यावर ऋषी बोलते की ठीक आहे, तू जा अन्नपूर्णा आजीच्या घरी आणि मी जाते घरी, कारण आता आई नेमकं काय करणार आहे तिला समजावण्यात माझा किती वेळ जाणार आहे देवच जाणे. तेव्हा आता कमळी लगेच अन्नपूर्णा आजीच्या घरी जाते. तर आता कमळीला अन्नपूर्णा आजी लगेच मिठी मारते आणि म्हणते, बाळा, खूप दिवस झाले तू इथं नव्हती, पण माझं मन ना सदैव तुझ्याकडेच होतं बघ. त्यावर आता इकडे लगेच कमळी बोलते की आजी, आजोबा कुठे आहे? त्यावर आता लगेच इकडे अन्नपूर्णाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती रडायला लागते. तेव्हा आता लगेच कमळी बोलते की आजी, काय झालं तुम्हाला, का रडता तुम्ही? त्यावर इकडे आता आजी बोलते की हे बघ, आजोबाला काहीही कळत नाही गं, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. त्यांचा आपल्या घराच्या बाहेर जो रोड आहे ना, तिथं ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यावर आता कमळी बोलते की पण आजी, आजोबांची अशी अवस्था कशी झाली आणि आजोबा स्वतःहून तर जाऊ शकत नाही, मग काही तर प्रूफ सापडले असताना पोलीस काय बोलता? तर आजी बोलते की अगं कमळी, काहीही माहिती पडलेलं नाही आहे आणखीन. मी त्या पोलिसांना खूप वेळ कॉल केला, पण ते काहीही उत्तर देत नाही आहे. तेव्हा आता लगेच कमळी आजोबांकडे जाते. आजोबांचा हात हातात घेऊन त्यांना आवाज देते, पण आजोबा काही आवाज देत नाही. तेव्हा आता कमळी बोलते की माझ्या आजोबांची ही जी काही अवस्था जिने कोणी केली, त्यांचे आजी, मी तुम्हाला वचन देतो की प्रूफ मी घेऊन येणार आणि त्या व्यक्तीला स्वतः मी पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा आता लगेच कुठं कुठं ॲक्सिडेंट झालं आहे हे सर्व CCTV फुटेज आता कमळी चेक करते. पण आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की ज्या वेळेला आजीने सांगितलेलं आहे त्याच वेळेला नेमकं तोच वेळेचं CCTV फुटेज रोडवरती गायब आहे. तेव्हा आता तिच्या लक्षात आलेलं असतं की समोर एक दुकान आहे छोटंसं, तिथं बघूया. म्हणून आता ती विचारत जाते. तेव्हा लगेच त्या दुकानदाराला ती भेटते आणि त्या दुकानदाराशी बोलते की एक दिवस त्या दिवशी एक ॲक्सिडेंट झालेला होता एका आजोबांचा,
तो ॲक्सिडेंट तुमच्या दुकानात मला CCTV फुटेज दिसत आहे, त्याच्यात आहे का? तेव्हा आता इकडे कामिनीने सगळीकडे पैसे देऊन तर CCTV फुटेज गायब केलेली असते, पण त्या दुकानाकडे कामिनीचं मुळातच लक्ष नसतं. म्हणून आता लगेच फुटेज ती बघते आणि दुकानदारसुद्धा तिला मदत करते. तेव्हा आता त्या फुटेजमध्ये असं दिसून येते की कामिनी ही आजोबांसोबत असते आणि तिने स्वतः ते गाडी आजोबांची व्हीलचेअर लोटून दिलेली आहे आणि ती आजोबांना न घेताच तिथून निघून गेलेली आहे. आता हे सर्व काही CCTV फुटेजमध्ये लगेच कमळीला दिसते. तेव्हा आता कमळी तो फुटेज त्या दुकानदाराकडून मोबाईलमध्ये घेते आणि मोबाईलमध्ये घेऊन बोलते की नाही, काहीही झालं तरी आत्ता मला मात्र या कामिनीचं थोबाड बंद करावंच लागणार, कारण ही चक्क आजोबांच्या जीवावरती उठली. आता नाही निघे, लवकरात लवकर चाल आणि आजीला आपल्याला हे फुटेज दाखवावंच लागणार. तर इकडे कामिनी निघालेली असते सिद्धटेकला. तेवढ्यात तिथं पोचते हॉलमध्ये, ती म्हणजे कमळी आणि निघे आणि बंड्यासुद्धा. तेव्हा आता लगेच कमळी बोलते की कामिनी आजी, कुठं चालल्या तुम्ही? त्यावर आता कामिनी ओरडत बोलते की ए गावछाप, तू काय गं, तू कोण आहेस? मालकीण आहेस माझी आणि मला कशाला विचारते की तू कुठं चालले, तू कोण आहेस गं? त्यावर आता लगेच तिथं अन्नपूर्णा आजी येते आणि बोलते की काय झालं कमळी, तू मला राजनला काय एवढ्या लवकर बोलावलं, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्यावर आता इकडे कमळी बोलते की हो आजी, प्रॉब्लेम तर झाला आहे आणि या सर्व प्रॉब्लेमचं उत्तर फक्त ही कडू आजी देऊ शकते. त्यावर आता लगेच इकडे कमळी विचारते की सांगा कडू आजी, तुम्ही आजोबाला घेऊन बाहेर गेला होता ना त्या दिवशी? त्यावर आता इकडे कामिनी डावपलटत बोलते की ए, तुला काय म्हणायचं की मी ॲक्सिडेंट केलेला आहे हा, आणि मी सर्व काही, माझा भाऊ आहे तो, हे विसरू नको. तुझं नातं नाही आहे या घराशी काही, पण माझा भाऊ आहे तो पण सक्का, आणि मी त्याच्याशी असं करू शकणार? तर इकडे कमळी बोलते की कडू आजी, तुम्ही काहीही करू शकता आणि तुमच्यासारखी बाई काहीही करू शकते. त्यावर आता इकडे लगेच ती बोलते कामिनी की काय प्रूफ आहे तुझ्याकडे? त्यावर अन्नपूर्णा बोलते की काय झालं कमळी, तू असं कामिनीला का बोलते आणि असं बिना प्रूफचं आपण नाही बोलू शकत? त्यावर निकी बोलते की आजी, हे बघा, प्रूफची तुम्ही काहीही काळजी करू नका. या कडू आजी नाहीच म्हणणार हे आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही हे CCTV फुटेज आणलेलं आहे आणि खूप ठिकाणी CCTV कॅमेरा होते, पण त्याचं फुटेज नेमकं आजोबांचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला ना तेव्हाचंच गायब होतं. पण एकाच्या छोट्याशा दुकानात मात्र कुणाचं तरी लक्षच गेलं नाही. म्हणून त्या छोट्याशा दुकानात CCTV कॅमेरा असल्यामुळे आता हे सर्व कैद झालेलं आहे आणि कुणी केलं, काय केलं, हे सर्व काही या फुटेजमध्ये दिसणार आहे. तेव्हा आता कामिनी इकडे हादरते, तिला काय करावं कळत नाही. तेव्हा लगेच आता बंड्या मोबाईल काढतं आणि बंड्याच्या मोबाईलमध्ये जो CCTV फुटेज असतो तो फुटेज आता सर्वांना दाखवते. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा आजी तर खूपच हादरते आणि लगेच आता राजनसुद्धा तो CCTV फुटेज दाखवते आणि बोलते. आता लगेच अन्नपूर्णा आजी आणि राजन कामिनीच्या अशी जबरदस्त कानाखाली मारतात आणि बोलतात की खरंच तू ना बहीण नावावर कलंक आहेस गं. अगं स्वतःचा भाऊ आहेस आणि त्याला बरं व्हावं त्यासाठी पूजापाठ न करता तू त्याचा जीव घेणं, त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. आज मात्र तू हद पार केली. खरंच पोलिसांना बोलाव राजन. त्यावर आता इकडे निगी बोलते की आजी, या कडू आजीला पोलिसांच्या ताब्यात तर तुम्ही द्या, हा प्रूफ पण त्याच्यासाठी खूप मोठा आहे. त्यामुळे आता असं सर्व मोठं घरात खूप मोठा धमाका झाल्यामुळे आता तिला गौरीला शोधण्यासाठी जाता येत नाही. आता ती गौरीचं जे काही मिशन तिने मनात ठरवलेलं असतं की तिला या जगातून नाहीसं करावचं, पण कमळीच्या हुशारीने ना आता तिला कुठंही जाता येत नाही. तेव्हा आता लगेच निगी म्हणते की हे बघा अन्नपूर्णा आजी, मी सांगते, या कडू आजीला ना तुम्ही गध्यावरती बसवा आणि या आजीच्या गळ्यात चपलाची हार घालून धिंड काढा, म्हणजे तेव्हाच या आजीला अक्कल येणार. आमच्या गावात असंच एका माणसाने केलं होतं आणि त्याला गावकऱ्या मंडळीने ना अख्खं गध्यावर बसून पूर्ण गावात त्याच्या तोंडाला काळं फासून पूर्ण गाववर फिरवलं होतं आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देणार होते. पोलिसांच्या ताब्यात देऊन असं या कडू आजीची अक्कल जाग्यावर नाही येणार. तेव्हा आता लगेच कामिनी खूप रागात निगीवरती हात उचलते. तेव्हा आता लगेच राजन हात पकडते आणि बोलते की हे बघ,
माझ्या मुलींपासून दूर राहायचं. या निगी आणि कमळीपासून तू नेहमीच दूर राहायचं कामिनी. आज मात्र तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे. त्यावर आता लगेच इकडे बंड्या बोलते की मी एका गध्याचा बजेट बसवतो आजी, येतोच. तेव्हा आता लगेच आजीच्या घरापुढे एक गधं घेऊन येण्यात येतं. बंड्या घेऊन येतो आणि तिथं मात्र आता त्या गध्यावरती अन्नपूर्णा आजी स्वतः कामिनीला बसण्यासाठी सांगते. तर आता कामिनीकडे दुसरा काहीही पर्याय उरत नाही, कारण आता तिने जे काही कर्म केलेलं असतं, आजोबांना जो काही त्रास दिलेला असतो, तो स्वतः आजोबांच्या नातीने एका झटक्यात आता आजीसमोर कामिनीविषयी प्रूफ आणत तिला आता तिनेच हे काही कृत्य केलेलं आहे म्हणत आता कर्माची फळं तिला देण्यात येणार आहे. तर आता तिला गध्यावर बसवण्यात येते आणि निगी खूप आनंदी होऊन तिच्या गळ्यात चपलाचा हार घालते आणि स्वतः अन्नपूर्णा आजी आता तिच्या तोंडावरती काळं फासते आणि बंड्याला सांगते की हा जो काही आपला मोहल्ला आहे ना, या मोहल्ल्यात स्वतः तू या कामिनीची धिंड काढ. तेव्हाच हिला अक्कल येणार की स्वतःच्या भावाचा आणि कुणाचाही जीव घेण्याचा काय नेमकी सजा असते आणि कसं या जन्मातच सर्वांना कर्माची फळं मिळतात. तेव्हा आता लगेच आजी रडायला लागते आणि बोलते की हे बघ बाळा कमळी, आज जे पोलिसांना करू शकले नाही, आज ते माझ्या कमळीनं केलं. खरंच ग, तुझे माझ्यावरती खूप उपकार आहेत. अशा प्रकारे आता कमळीच्या हुशारीने एका CCTV फुटेजमुळे आता कमळीने सर्व सत्य आजींसमोर आणलेलं आहे आणि कामिनीला आजोबांचा ॲक्सिडेंटबद्दल खूप मोठी कर्माचे फळं मिळालेले आहे. पण आता ही रागावलेली कामिनी काही दिवस तर पोलिसांच्या ताब्यात देणारच. पण नेमका आता ही रागिनी काय असा नेमका डाव खेळणार आहे की ज्यामुळे कामिनी आता जेलमधून सुटणार आहे. पण प्रेक्षकांनो, जोपर्यंत ही कामिनी जेलमध्ये आहे तोपर्यंत एक जबरदस्त आणि भयानक विलनची आता कमळी मालिकेमध्ये एंट्री होणार आहे. तो आणखीन आता ट्विस्टच राहणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.